सर, शालेय क्रीडा स्पर्धा होत होत्या. जी तुम्ही शिक्षण मंत्री असताना सुद्धा शालेय क्रीडा स्पर्धा झाल्या. जी त्यामध्ये खो खो कबड्डी असायचे, लोक बघायचे. हो परंतु एक खेळ होता त्यामध्ये लंगडी. हो सर. आणि तो लंगडी खेळ हा नुसतं महिलांपुरता नव्हता, पोरही खेळायचे. पोरही खेळायचे, राईट. तो लंगडी खेळ आता अस्तित्वातच नाही, लोप पावला तो. तर त्याला जिवंत करायसाठी आपण काही कराल आता? करता येईल सर. याच्यासाठी हे लंगडं सरकार जे आहे हे थांबवावं लागेल. ज्यांना गुणवत्तेची चाळ नाही, ज्यांना मेरिट नावाची चीज माहीत नाही, म्हणून जो हुकुमशाही प्रवृत्ती, हिटलेशाही प्रवृत्ती किंवा जी टगेगिरी जन्माला आलेली आहे ही जर थांबवायची असेल, हे लंगडे विचार थांबवायचे असेल, तर सकारात्मक भूमिकेचे लोक जर आले, आपल्यासारखे कदाचित यू कॅन बी द मिनिस्टर ऑफ द स्पोर्ट्स ऑल्सो, म्हणून समजा जर संधी मिळाली तर अलीकडे त्या घागर फोडण्याला राष्ट्रीय दर्जा देत आहे. कोणती म्हणतो आपण ते? दहीहंडीला. तर मी तर हा विचार करेन, लंगडी या खेळाला निश्चित प्रमोट करेल मी, कारण लंगडी हा रनिंगशी संबंधित आहे. 3 पायाची शर्यत तर असतेच असते. आणि म्हणून अनेक लोकांना जे पाय नसतील पण लंगडे असतील त्यांना मला सबळ करून देशाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी मला जर संधी मिळाली तर नंबर 1 प्रायोरिटी विल बी गिवन टू द लंगडीच खेळ.